महाराष्ट्रातले वारकरी अखंड हरिनामाचा जप करत, पाऊली खेळत, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलाच्या नामघोषात पंढरपूरकडे चालले. आता या सगळ्यांमध्ये पंढरपूर असं एक श्रद्धास्थान आहे जिथं सगळ्या महाराष्ट्राची श्रद्धा तिथं वसवली जाते. असं एक ठिकाण आहे जिथं सगळ्या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान राहतं. आता हे पंढरपूर जितकं अध्यात्मासाठी प्रसिद्ध आहे, जितकं भक्तीसाठी प्रसिद्ध आहे, तितकंच राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे पंढरपूर मंगळवेढा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो नेहमीच प्रत्येक निवडणुकीत चर्चेत येतो, कारण त्याच्या पाठीमागं वेगवेगळी समीकरणं जरी असली तरी इथले जे काही स्थानिक राजकारण आहे, कारखान्याचं राजकारण आहे आणि इतर काही स्थानिक गणित आहे, हे पाहता दर विधानसभा निवडणुकीत वेगळी समीकरणं पुढे येतात. आणि यावेळेस इथून शरद पवारांनी जो काही गेम टाकलाय, जो काही डाव टाकलाय, तो अद्भुत डाव आहे. कारण यापूर्वी असा डाव कोणीही टाकला नाही असे बोलले जाते. कारण दोन्ही साईडनं म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांच्या पाठीमागं शरद पवार यांचाच हात असल्याचं बोललं जातं आहे. आता नेमकं समीकरण काय, कोणते उमेदवार आहे आणि दोन्हीकडे पवारांचेच उमेदवार कसे, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. पण त्या अगोदर आता तुम्ही अजूनही आपल्या महाराष्ट्र भूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आता पंढरपूर मंगळवेढ्याचा जेव्हा प्रश्न येतो किंवा तिथली जेव्हा किंवा राजकारणाबद्दलची चर्चा सुरू होते तेव्हा भालके कुटुंब सगळ्यांच्या नजरेत असतं किंवा चर्चेचा विषय असतं. आता भालके यांनी म्हणजे भारत भालके यांनी 19वी निवडणूक मारली. त्यानंतर काही काळानंतर ते आपल्यात राहिले नाही. त्यानंतर त्यांचे जे चिरंजीव आहेत भगीरथ भालके यांनी निवडणूक लढवली आणि अवघ्या 3-3.5 हजार मतांनी 21मध्ये त्यांचा पराभव झाला. आता असं असलं तरी त्याच्यानंतरचं जे काही समीकरण होतं ते पाहण्यासारखं आहे. म्हणजे भगीरथ भालके हे चंद्रशेखर यांच्या पक्षात गेले BRSमध्ये, कारण विधानसभेची सगळी जुळवाजुळव करण्यापाठीमागे त्यांचा हात किंवा त्यांची मदत जास्त होऊ शकते, ही एक भावना असावी. त्याच्यानंतर दुसरी अशी महत्त्वाची भावना, जिथं कारखान्याचं खरं जे वर्चस्व स्थापित केलं या सगळ्या परिसरात, तिथले नेत्याचं नाव म्हणजे अभिजित पाटील. आता अभिजित पाटील यांनी साखर कारखान्यासंदर्भात मोठे कामं केले आहेत, त्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या पाठीमागं उभे राहतात. त्या सगळ्या समीकरणात अभिजित पाटील यांनी शरद पवार यांचा हात पकडला. आता त्यांचा हात पकडल्यानंतर साहजिकच नंतरच्या राजकारणात किंवा विधानसभेत त्यांनाच उमेदवारी मिळेल असं बोललं जाऊ लागलं. आता त्यांना उमेदवारी मिळणार असली म्हणजेच काय, भालके यांना तिथून उमेदवारी मिळणार नाही हे भालकेंनी तेव्हाच ओळखलं आणि ते दुसऱ्या पक्षात गेले असं बोललं जाऊ लागलं. आता पण टर्निंग पॉईंट महत्त्वाचा इथे ठरतो की लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना कारखान्याच्या एकंदरीत म्हणजे त्यांच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. नंतर जे काही समीकरणं झाली ते पाहता मी महायुतीला पाठिंबा देतो अशी जाहीर भूमिका अभिजित पाटलांनी व्यक्त केली. अर्थातच लोकसभेच्या अगोदरच जे काही महाविकास आघाडीचा चांगला चेहरा किंवा चांगले मतं आणण्यासारखी ताकद ठेवणारा हा जो नेता आहे तो महायुतीच्या बाजूने गेला, भाजपाच्या बाजूने गेला. आणि या सगळ्या काळात पुन्हा महत्त्वाचं ठरलं भालके पॅटर्न. कारण या सोलापूरचा जर विचार केला, सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना जास्तीत जास्त लीड देण्यापाठीमागची भूमिका हे भगीरथ भालके यांनी घेतली. अर्थातच ही भूमिका घेण्यापाठीमागं विधानसभेची समीकरणं लपलेली होती असंही बोललं जातं आहे. कारण जर लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी मतं दिली किंवा त्यांचे समर्थकांची मतं मिळाली तर अर्थात विधानसभा निवडणुकीत त्यांना संधी मिळेल. आणि जे काही काँग्रेसचे समर्थक आहेत किंवा इतर महाविकास आघाडीचे समर्थक आहेत ते भालके यांच्या पाठीमागं उभे राहतील. तेव्हा असं बोलण्यात झालं. तेव्हा भगीरथ भालके यांच्या समर्थकांनी बरेच वाद घालण्याचा प्रयत्न केला, पण सगळं काही व्यवस्थित झालं. तिथली सीट महाविकास आघाडीच्या खात्यात जमा झाली. प्रणिती शिंदे जिंकून आल्या. पण या समीकरणात अगदी काल परवाची बातमी जर आपण पाहिली, अलीकडची बातमी जर पाहिली तर शरद पवारांची भेट भगीरथ भालके यांनी घेतली. आता भगीरथ भालके यांनी शरद पवारांची पुन्हा भेट घेण्यापाठीमागचं कारण जर आपण शोधलं तर अर्थात BRSचं जे काही चंद्रशेखर यांचं जे काही तिकडे झालं, त्यांच्या पक्षाला जे काही तिकडे उतरता कळायला लागली ते पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात ते किती सक्रिय होतील आणि त्यांना किती यश मिळेल याबद्दल साशंकता आहेत.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे महाविकास आघाडीकडून किंवा राष्ट्रवादीकडून ज्यांना उमेदवारी भेटणार होती अभिजित पाटील, तेच आता या पक्षात नसल्यामुळं अर्थातच ही उमेदवारी जी आहे ती आता भगीरथ बालके यांच्याकडे येऊ शकते आणि महायुतीमध्ये गेल्यामुळं अभिजित पाटील यांना महायुती उमेदवारी देऊ शकते. म्हणजेच अभिजित पाटील आणि भगीरथ बालके हे दोन्ही जे माणसं आहेत, दोन्ही जे नेते आहेत, यांचं वजन, वर्चस्व चांगलं आहे, चांगली क्षमता आहे, राजकीय क्षमता आहे आणि या सगळ्या समीकरणात विशेष म्हणजे हे दोघंही शरद पवार यांचेच माणसं आहे, जवळचे माणसं आहे. आता इथल्या निवडणुकीत दोन्ही बाजूला जे कोणी उमेदवार उभे राहणार आहे त्या दोन्हीपैकी कोणीही निवडून आलं तर निश्चितच पवारांचाच विजय तिथं समजला जाईल असंही बोललं जातं आहे. पण जास्तीत जास्त भगीरथ बालके यांना निवडून आणण्यासाठी समीकरणं बसवण्यात येणार आहे आणि हाच डाव पवारांचा असल्याचं बोलण्यात येतं आहे. आता खरोखर इथून शरद पवार यांनी टाकलेला हा डाव किती यशस्वी होतो आणि भगीरथ बालके यांचा विजय पवारांच्या आशीर्वादाखाली होऊ शकतो का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.